नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये उर्मिला ही अशोक मामांवरती आवाज चढवतच म्हणते की एवढं सगळं होऊ नये भाऊजी, तुम्ही त्यांना अक्कल शिकवताय. अशोक मामा म्हणतात की नाही मी त्याला अक्कल शिकवत नाहीये. उर्मिला म्हणते की मला माहितच होतं तुमची ही जी मैत्री आहे ना ती एक दिवस यांना बुडवणारच आहे. तर ईश्वर काका हे उर्मिलावरती चिडतच म्हणतात की बाद झाला उर्मिला, तू खूप बोललीस. मी जे काही पैसे कमवले एवढे कष्टाने ते असे वाया गेले ना, त्याबद्दल तर मला वाईट वाटतच आहे. पण मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की मी अशोकला मदत करू शकलो नाही. पुढे ईश्वर काका हे अशोक मामांना म्हणतात की आता कसं होईल रे मुलांच्या भविष्याचं. तर उर्मिला म्हणते की घ्या, एवढं सगळं होऊ नये, तुम्हाला त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे. तर मी तुम्हाला निष्कळून सांगते जर तुम्ही एक छदाम जरी यांना दिला ना तर अशोक मामा मोठ्या आवाजातच म्हणतात की नाही घेणार मी तो. कळलं, मी एक रुपया कोणाचा घेणार नाही. हा अशोक माझं आतापर्यंत स्वाभिमानी जगत आलाय आणि इथून पुढे स्वाभिमानाने जगेल. ती नातवंड ही माझी आहेत, त्याच्यामुळे ती जबाबदारी फक्त माझ्या एकटीचीच असेल आणि ती मी एकटाच निभावेल. येतो असं म्हणत अशोक मामा तिथून निघतात. पुढे उर्मिलाला म्हणतात की आणि वहिनी, हा अशोक माजगावकर तुम्हाला शब्द देतोय, काही करेल वाटेल ते करेल, पण तुमचे गेलेले 50,000 मी तुम्हाला परत करेल. असं म्हणून अशोक मामा तिथून जातात. त्यानंतर पुढे इकडे पूर्णालीला तिच्या मिस्टरांचा फोन येतो. पूर्णाली म्हणते की हा माझं काम झालं ना की मी त्या कंपनीत जाणार आहे आणि तिथे 1,000 रुपये भरणार आहे. ती प्राजक्ता म्हटली 1,000 रुपये भरले ना तरी चालतात, त्यानंतर आपले 100-500 असे भरायचे. पुढे ती म्हणते की मामांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किती मदत केली होती ना, तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळेस सगळी बिलं ही मामांनीच भरली. आता मामांना गरज आहे म्हटल्यावरती आपण थोडीफार मदत केलेली चांगलीच नाही का, तुम्हाला पण बरोबर वाटते ना. पुढे ती म्हणते की माझं काम झालं ना की मी जाऊन येणार आहे त्या कंपनीमध्ये. असं म्हणून ती फोन कट करते. त्यानंतर पुढे भैरवी ही तिच्या वडिलांना एक चेक देते. चंदनराव म्हणतात हे काय ग. भैरवी म्हणते की 2 लाखाचा चेक आहे, मुलांसाठी घर चांगलं सजवून घेऊया. तर चंदनराव म्हणतात अगं तू आत्ता सजवलं होतं ना. भैरवी म्हणते की हो, पण अजून चांगलं सजवून घेऊयात ना. मीना म्हणते अगं बाळा, कशाला उगाचच खर्च करते, अजून तुझं लग्न व्हायचं बाकी आहे. तर भैरवी म्हणते आई, मी जगामध्ये कुठे गेले ना तरी मी पैसे कमवू शकते आणि तसंही नाही तरी आता माझं हे ध्येयच राहिलेलं नाहीये. मुलांमुळे मला आता वेगळा विषय मिळालेला आहे. पुढे ती म्हणते त्या माजगावकरांसारखं मी पैसेचा हिशोब करत का बरं जगू. चंदनराव म्हणतात की हे बघ, कोणाच्या परिस्थितीवरती असं हसू नये, प्रत्येक जण आपापल्या परीनं कष्ट करतो आणि जगत असतो. तर भैरवी म्हणते की बाय द वे, ते माजगावकरांचे पैसे गेले तरी कुठे. तर मीना म्हणते अगं, वेणू बहिणींच्या आजारपणामध्ये त्यांचे पैसे गेले, त्यांची ग्रॅज्युटी पीएफ सगळं काही धुवून निघालं. भैरवी म्हणते आणि पेन्शनचं काय, क्लास 1 ऑफिसर होते ना, मस्त पैसे खाल्ले असतील त्यांनी. चंदनराव म्हणतात की हे बघ, ते तसे नाहीयेत आणि त्या पोस्टवरती अजूनही प्रामाणिक ऑफिसर आहेत. तर भैरवी म्हणते की काही नाही, सगळी नाटकं आहेत ही. आधी म्हणायचं की मी मुलांना सांभाळतो आणि नंतर म्हणायचं की माझ्याकडे पैसेच नाहीयेत आणि मग रडत बसायचं. मग लोकांना येते दया, ते म्हणतात की आम्ही करतो हा खर्च. मीना म्हणते अगं असं काही नाहीये भैरवी, अशोक भाऊजी तसे नाहीयेत. भैरवी म्हणते अगं आई, तुम्ही जेवढं आयुष्य जगलात त्याच्या अर्ध आयुष्य मी जगले, पण तरी सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे. मी लोकांना चांगलंच ओळखते. अशोक माजगावकर हे एक नंबरचे नाटकी आणि स्वार्थी माणूस आहे. तर मीना म्हणते भैरवी अगं असं काही नाही, आम्ही चांगलं ओळखतो त्यांना, आमचा विश्वास आहे तसा. भैरवी म्हणते की हे घ्या, तुमचा त्यांच्यावरती विश्वास बसलाय म्हणजे बघा की ते किती नाटकी माणूस आहे ते. आणि मी हे तुम्हाला आत्ताच नाही सांगते, गेले कित्येक वर्ष मी त्यांना चांगलेच ओळखते. ते त्यांचं म्हणणं खरं करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असो, मी आता संयमीला भेटायला चाललेली आहे. तर मीना म्हणते अगं आत्ता चाललीस तू. भैरवी म्हणते की हो, मी आत्ताच चालली, मला आत्ताच जायचंय. असं म्हणून भैरवी तिथून जाते. त्यानंतर इकडे उर्मिला ही ईश्वर काकांना म्हणते की तुम्ही आता जी काही मदत करताय ना ती थांबवा. 50,000चा जो काही चुना लागलेला आहे ना तो पुरे झाला. ईश्वर काका चिडतच उठतात आणि ते म्हणतात गप कर ग तू, काय सारखं सारखं 50,000 लावले तुझं, एवढी काही मोठी रक्कम नाहीये की ती आपण भिकेला लागू. उर्मिला म्हणते मग काय वाट पाहिजे, आपण कधी भिकेला लागतोय ते, आणि तेव्हा तरी पाहू की तुमचे अशोक भाऊजी आपल्याला भीक घालतायत का. ईश्वर काका म्हणतात अगं तुला काही माणुसकी आहे की नाही. उर्मिला म्हणते की अहो, दुसऱ्याच्या पैशावरती स्वतःचा अहंकार सांभाळणं केवढी मोठी गोष्ट आहे. ईश्वर काका म्हणतात अगं पण तो म्हणालाय ना की तुमचे पैसे मी परत करेन. उर्मिला उठते आणि म्हणते की न देऊन कोणाला सांगणार आहे ते, नाही ना मी त्यांच्याकडून पैसा वसूल केला तर नावाची उर्मिला नाही. तेवढ्यात तिथे शैफाली येते आणि ती म्हणते की अशोक काकांनी पैसे दिलेले आहेत, हे घ्या 50,000. असं म्हणत ती ईश्वर काकांना पैसे द्यायला लागते. तर उर्मिला तिच्या हातातनं पैसे ओढते आणि म्हणते की एवढ्या लगेच कसं काय पैसे दिले. शैफाली म्हणते की त्यांना बाबांची काळजी आहे ना म्हणून त्यांनी लगेच पैसे दिले. उर्मिला म्हणते आले मोठी काळजी करणारे, स्वतःची काळजी करावं म्हणा आणि मी पैसा मोजून घेते की नाही बघा. असं म्हणत उर्मिला तिथून जाते. पुढे ईश्वर काका हे शैफलीला म्हणतात की अशोकला पण काय करत होते का एवढं तडक्याफडकी असे पैसे द्यायचे.
थांब, मी त्याला विचारूनच येतो, असं म्हणत ईश्वर काका निघायला लागतात. तर शैफाली त्यांना अडवतच म्हणते की बाबा बाबा, 1 मिनिट थांबा. ते पैसे अशोक काकाने नाही दिलेले, ते पैसे मी दिलेले आहेत. ईश्वर काका म्हणतात, एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? शैफाली म्हणते की मला ते तुषारने दिलेले आहेत थोडे, आणि माझे थोडे होते. तर ईश्वर काका म्हणतात की बरं आहे, पोराने मला कधी मदत नाही केली, पण बापाच्या मित्राला मात्र मदत केली. पुढे ते शैफालीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात की बाळा, खूप मोठी हो. आज मला कळतंय की तुषारने उर्मिलाचा विरोध पत्करून तुझ्याशी लग्न का केलं, आणि हे मला रोज नव्याने कळतंय. मला ना तुझा खूप अभिमान आहे बाळा. त्यानंतर भैरवी अशोक मामांच्या घरी येते. पूर्णी दरवाजा उघडते आणि म्हणते की बाई, चांगल्या कामाला चालले होते तर मांजर आडवी आली. भैरवी म्हणते एक्सक्यूज मी. तर पुराणी म्हणते की काय काम आहे बोला ना, मला ना जरा बाहेर जायचंय. भैरवी म्हणते की मी तुला भेटायला नाही आलेली, मी संयमीला भेटायला आलेली. पुराणी म्हणते की ती पण घरात नाहीये, ती बाहेर क्लासला गेली. भैरवी म्हणते कोणत्या क्लासला गेली? पुराणी म्हणते की अगो बाई, एवढ्या लाडाकोडात असलेली मावशीला माहीतच नाही का की संयमी कोणत्या क्लासला जाते ते? आणि मी तर राहिली बाई बाहेरची, मला थोडी ना ती सांगणार आहे कोणत्या क्लासला जाते ते, तू ना तिलाच विचार. भैरवी म्हणते की मला वाटलंच होतं की माझगावकर ना मला न सांगता असले काहीतरी उद्योग करणारच. आणि अशा कोणत्या क्लासला गेली ती? त्या क्लासची फी भरायला यांच्याकडे पैसे आहेत आणि मुलांच्या शाळेसाठी पैसे नाहीयेत. पैशाचा प्रॉब्लेम सॉर्ट झाला वाटतं. तर पुराणी म्हणते की नाही, पण होईल लवकरच, मी तो सॉर्ट करेन. तर पुढे ती म्हणते की बस चला, आता मला जायला उशीर होतोय, मला जायचंय, मला महत्वाचं काम आहे, असं म्हणत पुराणी ही भैरवीला दारातूनच बाहेर काढते आणि स्वतः पण दरवाजा लावून बाहेर निघून येते. भैरवी म्हणते की 1 मिनिट, तू कशी मदत करणार आहेस त्यांना? पुराणी म्हणते की एक स्कीम आहे, मी त्यात पैसे टाकणार आहे. भैरवी म्हणते अरे वा, म्हणजे तुला फायनान्स इन्व्हेस्टमेंट मधलं चांगलंच माहितीये की स्कीम मध्ये वगैरे तू पैसे टाकणार आहेस. काय स्कीम सांगशील का मला? तर पुराणी म्हणते हा सांगतो ना, असं म्हणत ती सांगते की त्या स्कीम मध्ये सुरुवातीला 50,000 टाकायचे आणि त्यानंतर 200, 500 असे किती पण टाकत राहायचे. भैरवी म्हणते अरे वा, आणि मग नंतर रिटर्न किती मिळणार आहे? पुराणी म्हणते की 26% रिटर्न मिळणार महिन्याच्या शेवटी. भैरवी म्हणते आणि हे तू पैसे माझगावकरांना देणार आहेस? पुराणी म्हणते की हो. भैरवी म्हणते की ग्रेट. मी तुला भोळी म्हणू का मूर्ख म्हणू? पुराणी म्हणते की तुझ्याशी ना चांगलं बोलणं चुकीचं आहे, तू कशाला माझ्या तोंडी लागतेस ग? भैरवी म्हणते की ये बाई, तू कष्टाने कमवलेले पैसे बुडवायला निघालीस आणि तू माझगावकरांना मदत करणार आहेस? पुराणी म्हणते म्हणजे? भैरवी म्हणते की ती कंपनी फ्रॉड आहे, फ्रॉड. पुराणी म्हणते काही काय सांगते ग त्या गटमाले महिने तर. तर भैरवी तिला अडवतच म्हणते की तुला तर लिहिता वाचता पण येत नसेल नाही का? अगं किमान टीव्हीवरती न्यूज चॅनल तरी पाहते का? त्या न्यूज वरती सगळ्या त्या कंपनीचं सांगितलं जाते. तुझ्यासारख्या आड्यान्यांना ती न्यूज पाहण्याची गरज आहे. म्हणूनच सांगते की शिक्षण हे महत्वाचं आणि त्यासाठी पैसा लागतो, आणि तो पैसा तुझ्या मालकाकडे नाहीये. पोरं जर इथं राहिलीत ना, ती तुझ्यासाठी अडाणी बनतील आणि ते मी होऊन देणार नाही, असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे अशोक मामा हे टेन्शन मध्ये बसलेले असतात. तिथे इरा येते आणि ती म्हणते की आजोबा. तर अशोक मामा म्हणतात हा बोल ना बाळा. इरा म्हणते की खूप उशीर झालाय ना? अशोक मामा म्हणतात हो, खूप उशीर झालाय. तुम्हाला भूक लागली असेल ना, तू एक काम कर ना, तू संयमी ताईला सांगशील का तुला जेवण वाढून द्यायला? इरा म्हणते म्हणून तुम्हाला तेच सांगायचंय की अजून संयमी ताई घरी आलेली नाहीये. अशोक मामा म्हणतात काय, अजून संयमी घरी आलेली नाहीये? त्यानंतर इकडे रियांश हा संयमीला झालेल्या फ्रॉड बद्दल सांगतो. संयमी म्हणते की ईश्वर काका एवढे शिकलेले असून सुद्धा ते या स्कॅम मध्ये अडकले. थँक गॉड आय स्टार्टेड द अर्निंग मनी. आपले हे आजोबा लोक एवढ्या कष्टाने पैसे कमवतात आणि अशी हे घालवतात. आता मी ना, काही झालं किती कष्ट पडले ना तरी सुद्धा इथे काम करणार आहे. तसंही मला गौरीश म्हटलं आहे की तुझं कॅफेमध्ये फ्युचर हे ब्राईट आहे, त्याच्यामुळं मी आता पूर्ण लक्ष हे माझ्या कामावरती देणार आहे. रियाज म्हणतो तुला कॅफेमध्ये काम करून आनंद मिळतोय ना, ते ऐकून मला सुद्धा आनंद वाटला. पण अगं गौरीश मला म्हटला की आज तुला ओव्हर टाईम आहे, तुला लेट होईल यायला, तू अशोक आजोबांना सांगितलेस काही? संयमी म्हणते की नाही सांगितलेलं. रियांश म्हणतो अगं पण त्यांना कळालं तर ते ओरडतील ना. सई म्हणते की नाही ओरडणार, त्यांचा तसाही दिवस हा रियांश आणि इराच्या पाठीमागे पळण्याचा जातो. त्यांना माहित पण नसेल मी घरात आहे का नाही ते. रियांश म्हणतो आर यू शुअर? संयमी म्हणते की हो. असं म्हणत पुढे ती म्हणते की सर मी ठेवते फोन. त्यानंतर इकडे अशोक मामा हे इराला म्हणतात की तुला सांगितलं नाही का संयमी ताईने की तिला आज उशीर होईल? इरा म्हणते नाही, तसं काही नाही सांगितलं. अशोक मामा हे डोक्याला हात लावतच म्हणतात की आता बीएन नगर मध्ये नेमका तिचा क्लास कुठे आहे काही समजत नाही. पुढे ते इराला म्हणतात की तुला माहिती का तिचा क्लास कुठे आहे? इरा म्हणते की नाही माहिती, तिने मला सांगितलं होतं पण आता आठवत नाही. इथले एरिया माझ्यासाठी नवीन आहेत ना. अशोक मामा म्हणतात की बर ठीक आहे, पण तू जरा इकडे ये, जवळ ये. असं म्हटल्यावर इरा येते. अशोक मामा म्हणतात की हे बघ, तू जरा शांत बस आणि शांतपणे विचार करून मला सांग की संयमी ताईने तिच्या क्लास बद्दल तुला काय सांगितलं होतं, कुठं होता, आठवतंय का काही तुला? तेवढ्यात तिथे ईशान येतो. इरा पुढे सांगणार असते की आजोबा, संयमी ताई खरं तर ना
ती तिच्या कॅफेबद्दल सांगणार तेवढ्यात ईशान मोठ्यानेच म्हणतो की इरा ऐक, तू माझा बॉल घेतला होतास ना. इरा म्हणते की नाही. ईशान म्हणतो की नाही नाही, तू माझा बॉल घेतला होता, चल मला दाखव, असं म्हणत तो तिचा हात धरतो आणि बस तिला आतमध्ये ओढून घेऊन जातो. त्यानंतर इकडे भैरवी ही उर्मिलाच्या घरी येते. त्या दोघींमध्ये थोड्याशा गप्पा होतात. पुढे उर्मिला म्हणते की अमितचं आणि पल्लवीचं फार वाईट झालं ना, पोरं उघड्यावरती पडली. भैरवी म्हणते अहो काकू असं कशाला म्हणतायत, अशोक काका आहेत ना. उर्मिला म्हणते हो ते आहेत, पण आता त्यांचं वय झालं. तर भैरवी म्हणते की कसलं काय, अहो चांगले अजून फिट आहेत ते. उर्मिला म्हणते की हो, ते जातात ना आमच्या ह्यांच्या बरोबर सकाळी सकाळी फिरायला. भैरवी म्हणते की हो, आणि तुम्ही पण आहातच की. तर उर्मिला म्हणते की आम्ही आहोतच ग, आम्ही लाख मदत करू, पण त्यांनी आमची मदत घ्यायला हवी ना. आमचं ठीक आहे ह्या वेळेस, आम्ही झालो परकी, पण तू तर जवळची आहे ना, तू तर मुलाची मावशी आहे, तुझी मदत घ्यायला काय हरकत ते. भैरवी म्हणते की ते स्वाभिमानी आहेत, ते अशी मदत घेत नाहीत. असं म्हणत भैरवी हे मोबाईल मधलं रेकॉर्डिंग चालू करते. तर उर्मिला म्हणते की अगं स्वाभिमानी कसले, एक नंबरचे हट्टी आहेत, आगाऊ आहेत, त्यामुळेच त्या सोसायटीतील लोकांशी त्यांचं पटत सुद्धा नाही, त्यांच्याशी नीट कुणी बोलायला जात पण नाही. भैरवी म्हणते अहो काय सांगता, हे तर मी नवीनच ऐकते, आमच्यासोबत नाही असं काका वागत. उर्मिला म्हणते अगं फॅमिलीचं वेगळं असतं, वयाचा विचार करून आपण फॅमिलीमध्ये लोकांना काही बोलत नाही, पण सोसायटीमध्ये तसं चालतं का. तर भैरवी म्हणते पण ते मुलांसोबत असं नसतील ना वागत. उर्मिला म्हणते की अगं आता शेवटी ती मुलं म्हटल्यावरती दंगा ती करणारच ना. उलट मुलं आल्यापासून अशोक भाऊजींचा तर राग अजून वाढलेला आहे, त्यांची चिडचिड जास्तच झालेली आहे. भैरवी म्हणते की मुलांची काळजी वाटते हो, बाकी काही नाही. उर्मिला म्हणते आम्हाला पण मुलांची काळजी आहे, पण आमचं ऐकतील तर ना. पण हे आमच्या ह्यांचं वर का ऐकतात, पण हे आमचे हे आहेत ना, त्यांना त्यांच्या चुका अजिबात सांगत नाही. अशोक भाऊजींनी उडी मारली की आमचे हे पण उडी मारतात. तर आम्ही खूप मोठ्या फ्रॉड मधून वाचलो, असं म्हणत उर्मिला जो झालेला फ्रॉड असतो तो भैरवीला सांगते. पुढे ती म्हणते आणि ते मला त्यांनी रिटर्न पण केले बरं का अशोक भाऊजींनी, ते पण मी बोलले ना म्हणून. तर भैरवी हे सगळं रेकॉर्डिंग करते आणि खुश होते. त्यानंतर इकडे अशोक मामा हे संयमीला सापडण्यासाठी घराबाहेर पडतात. थोडा विचार करतात आणि सातपुतेंच्या घराची बेल वाजवतात. सातपुते बाहेर येतात. अशोक मामा म्हणतात की ऐका ना, थोडं काम होतं. सातपुते म्हणतात बोला आता. अशोक मामा म्हणतात की तुम अशोक मामा म्हणतात की ट्रॅव्हल्स टुरिझमचा क्लास कुठे असेल, काही कल्पना आहे का तुम्हाला. सातपुते म्हणतात ते कशाला हवंय तुम्हाला. अशोक मामा म्हणतात की माझी नात आहे, त्या क्लासमध्ये जाते, ती अजून घरी आलेली नाही ना. तर सातपुते म्हणतात अहो ट्रॅफिक असेल, त्याच्यामुळे होईल उशीर, येईल ती घरी. तर अशोक मामा म्हणतात नाही, पण मला सांगा ना की तुम्हाला काही माहिती आहे का, कुठे आहे वगैरे तो क्लास, किंवा तुमच्या ओळखीतलं कोणी असेल तर त्यांच्याकडून विचारा, मला नंबर जरी मिळाला ना त्या क्लासचा तरी चालेल. सातपुते म्हणतात हे घ्या, आता तुमची नाते ती कोणत्या क्लासला जाते ते पण तुम्हाला माहित नाही का. अशोक मामा म्हणतात की प्लीज बघा ना, कोणी तुमच्या ओळखीत असेल तर. तर सातपुते म्हणतात तुम्ही पण ना, असं म्हणत ते मोबाईल काढतात. आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.